चिकनच्या भाज्या तर तुम्ही बऱ्याच खाल्ल्या असतील, पण मी आज तुमच्यासाठी मस्त चमचमीत हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने आपण चिकन करी मागवतो त्या पद्धतीने ही चिकन करी बनवलेली। घरच्या मसाल्यापासून एवढी छान ग्रेव्ही, मस्त हॉटेल सारखी, आणि चिकन पण छान असं शिजून तयार झालेलं आहे आणि कलर तर अप्रतिम आलेला आहे। चवीला तर भन्नाट आहे। नक्की ट्राय करून बघा, म्हणजे माझं बोललेलं तुम्हाला कळेल की ही चिकनची भाजी मी कशी बनवलेली आणि चवीला पण किती अप्रतिम आली आहे। हे बघा, मी प्लेटमध्ये तुम्हाला लावून दाखवते। ग्रेव्ही सुद्धा किती परफेक्ट आलेली आहे। मस्त हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने आपण खातो त्याच पद्धतीने ही ग्रेव्ही घरच्या मसाल्यापासून आपण बनवू शकतो। चला मग बनवूया मस्त चिकन करीची रेसिपी। घरच्या मसाल्यांपासून छान अशी चमचमीत ही भाजी आपण बनवूया। तुम्ही ही भाजी तंदुरी सोबत, भाकरी सोबत मस्त खाऊ शकता। चला मग बनवूया। त्यासाठी मी इथं घेतलंय 500 ग्रॅम हे चिकन। मस्त बोनलेस, हड्डीवालं असं सगळं मी हे चिकन वापरलेलं आहे। आता याला छान असं धुवून घेतलंय। आता मॅरिनेट करण्यासाठी मी इथं एक कांदा लालसर करून घेतलेला होता आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। मीठ टाकायचंय चवीनुसार, म्हणजे अर्धा चमचा टाकलं तरी काय हरकत नाही। 1 छोटी चमची हळद टाकायची आहे आणि 1 छोटी चमची लाल तिखट टाकले। 2 मोठे चमचे दही घ्यायचे घट्ट असं। आता याला छान असं आपल्याला मिक्स करायचंय। कांदा मी भाजलेला वापरलेला आहे, हे लक्षात घ्या। आता हे छान असं आपल्याला मिक्स करायचंय आणि ह्या चिकनला तुम्हाला शक्य असेल तर 2 ते 3 तासासाठी सुद्धा तुम्ही मॅरिनेट करू शकतात, पण मी फक्त मसाला करते अर्ध्या तासासाठी, तोवर याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिलंय। त्यानंतर असे स्लाइस मधले मी कांदे कापून घेतले 2 मोठे, 10 ते 12 लसणच्या पाकळ्या आणि 2 इंच अद्रकचा तुकडा घेतलाय। इथं तवा घेतलाय मी, तव्यामध्ये 2 चमचे एवढं तेल टाकलंय आणि ह्या कांद्याला आपल्याला भाजून घ्यायचंय। लोखंडाच्या तव्यामध्ये जर कांदा भाजायला घेतला तर पटकन भाजून होतो, म्हणून मी या तव्यामध्ये याला छान असा लालसर झाला तोवर भाजून घेतलाय। हे बघा, मस्त भाजून तयार झालाय। आता याच ठिकाणी आपल्याला अद्रक, लसूण ते सुद्धा टाकून घ्यायचंय आणि त्याला पण छान असं भाजून घ्यायचंय। तेल जास्त वापरायचं नाही, 1 चमचा एवढंच तेल टाकायचं आणि ते पण छान असं मी भाजून घेतले। त्यानंतर ह्या तव्यावर मी आता इथं 3 ते 4 पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने 3 ते 4 चमचे सुकं खोबरं हे किसून घेतलं होतं आणि ते पण छान असं भाजून घेतलंय। याला पण मी काढून घेते, म्हणजे आपला भाजलेलं हे वाटण सगळं तयार झालंय। आता ह्या वाटणाला आपल्याला मस्त गार करून घ्यायचंय। तोवर मी इथं सुकं आपण जो मसाला वापरणार आहे तो भाजून घेऊया। 2 चमचे मी धने पावडर, 1 चमचा जिरा आणि खडा मसाला घेतलाय। स्टार फूल, दालचिनी, वेलदोडा, लवंग आणि मोठी विलायची 1-1, 2-2च करून मी घेतलेत। 2 लाल मिरच्या, 7 ते 8 काजू घेतलेत आणि 1 चमचा तेल टाकून हा मसाला छान असा आपल्याला भाजायचा आहे। हे बघा, छान असा भाजून तयार झालाय। हे धने मी साबुतवाले वापरले, म्हणजे अख्खे धने वापरले, पावडर नाही वापरली। आता हे छान भाजून झाल्यानंतर याला पूर्ण गार झाल्यानंतर आपल्याला वाटून घ्यायचंय। पूर्ण मसाला हा गार झालेला आहे। मी मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये हा मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे। हे बघा, आता यामध्ये आपल्याला वाटलंच तर थोडं पाणी टाका, नाहीतर टमाटा जर आवडत असेल तो जरी वापरला तरी काय हरकत नाही। थोडी कोथिंबीर टाकून घेतली, यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि हे वाटण आपल्याला करून घ्यायचंय। पाणी टाकताना थोडंच टाका, म्हणजे घट्ट वाटण हे बनून तयार होईल। हे बघा, अशा पद्धतीने। नंतर मी इथं कढईमध्ये तेल टाकलंय 2 मोठे चमचे। हे बघा, अशा पद्धतीने तेल छान असं गरम करून घ्यायचंय। तेजपत्ता टाकले 2 आणि लाल तिखट टाकलंय मी 2 चमचे। 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा धना पावडर हे टाकून घेतलं आणि नंतर जे वाटण केलं होतं ते आपल्याला इथं टाकायचं। लाल तिखट आणि गरम मसाला यामुळे मी आधी टाकला, कारण भाजीला छान असा कलर येतो। आणि त्यानंतर हे वाटण टाका, कारण आधी जर वाटण आपण हे ऑलरेडी भाजलेलं असतं त्यामध्ये परत लाल तिखट टाकलं तर ते छान भाजलं नाही जात आणि कलरला एवढा चांगला येत नाही, म्हणून मी लाल तिखट आधी टाकून घेतलं। नंतर मसाला हा पूर्ण टाकून घेतला, त्याला 5 मिनिटासाठी मस्त आपल्याला मिक्स करायचंय। मीडियम फ्लेमवर मी याला मस्त शिजून घेतलं। नंतर हळद टाकली अर्धा चमचा आणि थोडं गरम केलेलं पाणी टाकून घेतलंय, म्हणजे अर्धा कप एवढं। आता या मसाल्याला छान असं तेल सुटेल तोवर आपल्याला परतायचंय। हे बघा, मस्त तेल याला सुटलेलं आहे। मसाला पण छान शिजून तयार झालाय, म्हणजे हा कोरडा झाला की समजा हा मसाला शिजलाय। नंतर मॅरिनेट केलेलं हे चिकन आपल्याला यामध्ये मिक्स करायचंय। आता याला छान असं मिक्स करून घेते। सगळा मसाला पूर्ण चिकनला लागायला पाहिजे। मॅरिनेट केलेल्या चिकनला चव त्याची स्वतःची येऊन जाते मग, कारण त्याला मीठ, हळद, लाल तिखट ऑलरेडी त्यामध्ये हे मुरलेलं असतं। मसाल्याने पण छान तेल सोडलंय, चिकन पण आता त्याच्या अंगाचं पाणी सोडायला लागतंय। आता या इथं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलं मी 1 कप एवढं आणि पूर्ण मसाला यामध्ये टाकून घेतलाय, म्हणजे मिक्सरला लागलेलं। मीठ टाकलंय चवीनुसार आणि याला छान असं एकसारखं आपल्याला करायचंय। हे बघा, अशा पद्धतीने मी मस्त एकसारखं याला
करून घेतले। आता इथं आपल्याला 1 चमचा ही कस्तुरी मेथी टाकून घ्यायची। तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकली तरी काय हरकत नाही। वरून कोथिंबीर टाकली तरी चालेल। आता याला 5 मिनिटासाठी मस्त असं शिजू द्यायचं आहे आपल्याला लो फ्लेमवर। पण हे नीडचं टोक उघड आहे, म्हणून आता मी इथे एक पेपर घेतला आणि त्याला पण असं बंद करायचं आहे, म्हणजे चिकनची पूर्ण वाफ त्याला लागेल आणि चिकन त्या ग्रेव्हीमध्ये छान असं शिजून तयार होईल। मग मी 10 मिनिटासाठी मस्त याला शिजू दिले। यामध्ये फक्त 1 कप एवढं पाणी टाकलं आहे। हे बघा 10 मिनिटांनंतर किती छान याला गदक पडलाय आणि किती ग्रेव्ही पण छान बनली आणि तरी पण किती मस्त आलेली। हे बघा आता याला चिकनला आपण बघूया शिजलंय का नाही। चिकनला शिजायला वेळ लागत नाही, मीडियम फ्लेमवर मी 10 मिनिटासाठी शिजू द्यायचे। तुमचं जर शिजलं नसेल तर तुम्ही 15 मिनिटासाठी सुद्धा ठेवू शकतात। पण हे छान असं शिजून तयार झालंय। फोक पूर्ण या चिकनमध्ये जातोय, म्हणजे चिकन परफेक्ट शिजून तयार झालंय। आता याला मी प्लेटमध्ये काढायला घेते आणि तुम्हाला दाखवते किती छान ही ग्रेव्ही आली। कलर पण किती सुंदर आणि पीस पण परफेक्ट शिजून तयार झाले। भाकरीसोबत, चपातीसोबत, तंदुरीसोबत, राईससोबत सुद्धा खाऊ शकतात। इतकी छान, हॉटेलपेक्षा बी अप्रतिम घरच्या वाटणापासून ही चिकनची भाजी मी बनवलेली आहे ना। छान युनिक अशी व्हिडिओ माझ्या चॅनलवर लॉंग व्हिडिओपासून तर शॉर्ट व्हिडिओपर्यंत सगळ्याच नवीन नवीन व्हिडिओ मी अपलोड करत राहते आणि रोज नवीन काहीतरी शिकवत राहते। चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा।